नक्कीच आपण पाहू शकतो कामगार युनियन संघटनेवरून जे आहे ते वाद होताना पाहायला मिळालं। अगदी भाजपचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहे ते आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आणि अगदी या कामगार युनियनच्या वरती जे आहे ते भारतीय कामगार संघटनेवरून जे आहे ते वाद होताना पाहायला मिळाले। कुठेतरी असा देखील आरोप केला जातो की आमचा बॅनर लावण्यात आला होता, तो देखील या ठिकाणाहून फाडण्यात आला, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतो। थेट त्यांच्याशीच काय नक्की आम्ही गेल्या 12 वर्षापासून इथे स्थानिक आहे। आम्ही इथे भारतीय कामगार सेनेचा आमचा झेंडा इथे काही 6 महिने पहिले आता राष्ट्रवादीचे येऊन गेले, तेच पोरं तेच लोक परत बीजेपी आणतात आहे। म्हणजे ह्यांचं कोण नाही काय नाही, आणि ते आमच्या अगेन्स्ट उभे राहतात। त्यांच्याकडे मोजे 10 ते 12 लोक आहे आणि आमच्याकडे 450 युनिट आहे, 450 पोरं आहे आमच्या मागे। त्यांच्याकडे काही नसून ते फक्त येतात आहे बोर्ड लावायला। त्यांनी लपून प्रयत्न केला लावायला, तरी काही नाही झालं। 2 मिनिटांमध्ये जाऊन आम्ही बोर्ड फाडून टाकला आणि हा आमचा शिवसेनेचा विजय आहे। नक्कीच पण युनियन आमची स्थापित युनियन आमची इथे भारतीय कामगार सेनेची आणि आमची मान्यताप्राप्त युनियन आहे। आमची गेल्या 12 वर्ष इथे मान्यताप्राप्त युनियन आहे। हे लोक तर बोलतात की आमची युनियन यांची युनियन नाही आहे। हे जे बदललेलं आहे तेच आता बोलतात की आम्ही बीजेपीची युनियन आणतात आहे। नक्कीच आपण पाहू शकतो ह्या ठिकाणी दोन्ही सेनेचे दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आलेले पाहायला मिळाले आणि या त्याचबरोबर या पोलिसांचा देखील मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात येत। अगदी आपण